प्रथम नामांकित कवींनी व्यासपीठावर मंचावर स्थानापन्न केलेले आहे आणि आता आपण स्फूर्तपणे त्यांच्या कविता ऐकण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. मी स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट लोमटे सर यांना विनंती करते की या नामांकित कवींचं स्वागत करण्यासाठी मंचावर यावे. निमंत्रित कवी संमेलनाचे यानंतर बालाजी सुतार, यानंतर प्राध्यापक संजय खडक, यानंतर प्राध्यापक अरुंधती पाटील, गोपाल तिवारी, अविनाश घाटी, सर्वच साहित्यप्रेमींना मनपूर्वक नमस्कार. अंबाजोगाई साहित्य संमेलन 7वे मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाई याच्या अंतर्गत या ठिकाणी संपन्न होतं आहे. ऐनवेळी दगडूदादांनी सूत्र माझ्या हाती दिलेले आहेत आणि ऐनवेळी काय काय होतं याची अनुभूती आपण काही दिवसापूर्वी याच अंबाजोगाई नगरीमध्ये कवी सौमित्र यांच्या ऐनवेळी विषयातून ऐकलेली आहे. मराठवाड्याला साहित्याची फार मोठी परंपरा आहे. कारण माझा कविमित्र निलेश चव्हाण त्याच्या एका कवितेत मराठवाड्याबद्दल बोलताना फार सुंदर सांगतो की पिढ्यानपिढ्या ओढत आहे माणुसकीचा गाडा, पिढ्यानपिढ्या ओढत आहे माणुसकीचा गाडा, पुण्यवंतन भाग्यवंत हा आमुचा मराठवाडा. गोदामाई घेऊन येते तिचे पवित्र पाणी, गोदामाई घेऊन येते तिचे पवित्र पाणी, ओठी अभंग संतांचे अन तीच आमुची गाणी. इथे झोपला मंत्र एकच माणूस माणूस जोडा, इथे झोपला मंत्र एकच माणूस माणूस जोडा, पुण्यवंतन भाग्यवंत हा आमुचा मराठवाडा, पुण्यवंतन भाग्यवंत हा आमुचा मराठवाडा. अशाच मराठवाड्यातील या अंबाजोगाई नगरीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडलेलं आहे आणि अर्थात हे 5वं सत्र कवी संमेलन या निमित्तानं या ठिकाणी सादर होत आहे. कवी हा आपल्या भाषेत, आपल्या शब्दात, आपल्या भावना, आपला संघर्ष, आपलं जगणं, आपल्या भोवतालचं जगणं मांडत असतो. संत तुकारामांनी, संत नामदेवांनी कवितेसारखं माध्यम हातात घेतलं म्हणून 12व्या शतकामध्ये निर्माण झालेली ज्ञानेश्वरांची ओवी, 16व्या शतकामध्ये निर्माण झालेलं तुकारामांचा अभंग आजही आम्हाला वर्तमान स्थितीमध्ये योग्य ते संदर्भ आणि योग्य त्या पद्धतीनं अनुभवायला मिळतो. त्याच ज्ञानाचे, त्याच तुक्याचे आम्ही सर्व इथं वारसदार आहोत. शानदार कवी आहेत, जानदार कवी आहेत. मी इमानदार कवी आहे, कारण इमानदारीनं हा कार्यक्रम मला पुढे घेऊन जायचा आहे. जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि तो पार पाडण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करणार आहे. ज्यांना मी वाचतो आहे, ज्यांना ऐकतो आहे, असे अनेक मान्यवर माझ्यासमोर बसलेले आहेत, माझ्या बाजूला बसलेले आहेत. अशा मोठ्या दिग्गजांमध्ये मला ही संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार सुरुवातीलाच मानतो. आणि या कवी संमेलनाची सुरुवात शीतल बोधले मॅडम यांनी आपल्या कवितेतून करावी अशी मी त्यांना विनंती करतो. शीतल बोधले मॅडम. मानवता आणि जात भारतीय होती अशा आदरणीय प्राचार्या शैलाताई लोहिया लेखिका पुरस्कार यासाठी मसापणा माझी निवड केली आणि असे मूल्य असलेल्या लोहिया मॅडम
यांच्या मूल्यांचं मला पालन करता येईल असं मी आपल्याला आश्वासित करू इच्छिते. मसाप परिवाराचे मी त्यानिमित्त आभार मानते आणि मी माझ्या कवितेला सुरुवात करते. कवितेचे नाव आहे राजे लेखणी बोथट झाली. राजे वेद बोबडे झाले आणि लेखणी बोथट झाली. शब्द लिहिण्या तुमचे, पण बघते मला जमते का. तुम्हाला लिहिण्या इतपत मी नाही मोठी, खूप धुरंधर बसले तिथे, बघू मला जमते का. परस्त्री बहिणी समान मानून परस्त्री बहिणी समान मांडली शिवबाणं, मातीत मिसळू नको त्या आई बहिणीला, बघ तुला जमते का. माझ्या शिवबाणं विश्वास टाकला सर्वांवर, तू घरात विश्वास टाक आपल्यांवरती, बघ तुला जमते का. मी कुठं म्हणते तुला किल्ले बांध, पण जे आहेत ते तरी तू सांभाळ. सांभाळ यासाठी, कारण किल्ला बोलेल तुला, बघ तुला एवढं तरी जमतंय का. मराठी बोली शिकव पोराला, का लागला तो इंग्रजीच्या नादाला. पोवाडा गाईल तो, बघ तुला जमतंय का. तलवारी तर सगळ्यांकडे होत्या, पण मनगट फक्त शिवाजी राजांनाच होतं. खऱ्याची तलवार या काळात उचल, बघ तुला जमतंय का. एकी ठेवली सर्वांची आणि त्या काळातही महाराष्ट्र एक केला. तूही कर एकी, गाव तर एक होईल, बघ तुला जमतंय का. गणिमी शिवबा शत्रूशी खेळला, गणिमी शिवबा शत्रूशी खेळला, सळो की पळो केलं त्यांना, तू फक्त कावात सोड, बघ तुला जमतंय का. धन्यवाद. या शब्दामध्ये मॅडमनी भावना आपल्यासमोर व्यक्त केल्या आणि खरं तर लेखणी काय करू शकते. सूर्यकांत डोळसे सर पत्रकारितेच्या अनुषंगानं सांगतात की हल्ली लेखणी ही वेगवेगळ्या पद्धतींमध्ये फिरते आहे, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वावरते आहे. की कॅमेऱ्याच्या पाठीला लेखणीचं बळ आहे, मी तुझ्यासमोर ओकले ही सर्वसामान्यांची कळ आहे. निरकून पाहिलं तर आत्याबाईलाही दिसते मिशी, आणि सांग सांग दर्पणा मी दिसते कशी, सांग सांग दर्पणा मी दिसते कशी. असाही लेखणीचा हा प्रश्न आहे. पण लेखणी काय करू शकते. मी कुठल्या भूमिकेतून कविता लिहितो. आज 20 ऑगस्ट अर्थात नरेंद्र दाभोळकरांचा स्मृतिदिन. 3-4 वर्ष झाली पण नरेंद्र दाभोळकरांच्या खुन्याचा पत्ता लागला नाही. मग आता माझ्यासारख्या लिहिणाऱ्या कवींनी हातामध्ये लेखणी घेऊन हा प्रश्न मांडायला हवा. मी ज्या भूमिकेतून लिहितो त्या 4 ओळी तुम्हाला सांगतो की कलबुर्गी पानसरे दाभोळकर, कलबुर्गी पानसरे दाभोळकर, तुकोबा चारवाक. कलबुर्गी पानसरे दाभोळकर, तुकोबा चारवाक आणि द्रोणाचार्याच्या तलवारीवरचं एकलव्याचं रक्त टिपून भरतो मी माझ्या लेखणीत रक्ताळलेला भारत लिहिण्यासाठी. यांचं रक्त माझ्या लेखणीत आलं तर रक्ताळलेल्या भारताचं वास्तविक स्वरूप, वास्तववादी स्वरूप कवीच्या माध्यमातून मांडल्या जाईल, टिपल्या जाईल. यानंतर प्राध्यापक संजय खाडप सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपली रचना रसिकांसमोर ठेवावी. मोल नहीं होता, अरे मुस्कान का कोई मोल नहीं होता, सच्चे रिश्ते का तोल नहीं होता. दोस्त तो मिल जाते हैं हर रास्ते पर, लेकिन हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता. खरं तर मी काव्य प्रांतामध्ये आलो ते फक्त माझ्या कुटुंबामुळं. माझं कुटुंब म्हणजे माझे आईवडील, माझी पत्नी, 2 मुली, आईवडील आणि माझे ज्या संस्थेत काम करतो वसुंधरा महाविद्यालय घाटनांदूर याचे सचिव मान्य गोविंदराव देशमुख, प्राचार्य अरुण दळवे सर आणि माझ्या वसुंधरा महाविद्यालयातील संपूर्ण स्टाफ यांच्या सर्वांच्या सहकार्यानं मी आज या ठिकाणी दिसत आहे. मी जास्त काही वेळ घेणार नाही. अंबाजोगाईतली 2 मुलं मुली सुज्ञ आहेत, पण बाहेरल्या जेव्हा शहरामध्ये अनेक ठिकाणी मी कवी संमेलनाला जातो तर तिथलं वातावरण पाहून मन थोडं व्याकुळ होतं आणि तिथलं चित्रण
आपल्या साहित्य कवितेतून करतो. खरं तर मुलं पॅन्ट एकाची, शर्ट एकाचं, गाडी एकाची, निघाली लाईनवर आहे. आणि म्हणून करिअरच्या नावाचा पत्ता नाही. तेव्हा असं मला वाटतंय, डिस्को अंगात घालून शर्ट, कसं मोकार फिरतंय कार्ट. हे झालं मुलाचं. मुली एक काळ असा होता की हुंडा नको मामा, फक्त मुलगी द्या मला. पण आता ती मामाची मुलगी मी नग वाटायला लागलेली आहे. कारण कपडे अंगावर तंग, चेहऱ्यावर मेकअपचा रंग, आणि आज ते मोबाईलमध्ये दंग. तिचं कमी लर्न, राहणं जास्त मॉडर्न, आणि चित्रपट बघायला जाते, गाडीचं वाजवीत हॉर्न, आणि इंटरव्हलमध्ये खाते आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न. आणि अशा मामाची मुलगी करायची म्हणल्यानंतर मग किस्सा गरम लागतंय. आणि म्हणून आपल्यासमोर कविता ठेवतोय. माझ्या मामाची लाडकी पिंगा, कानी घालून मोत्याच्या रिंगा, दारी वाजता डीजेचं गाणं, तेव्हा नाचते चिंग चिंग चिंग. दारी वाजता डीजेचं गाणं, तेव्हा नाचते चिंग चिंग चिंग. तिच्या पायात भवरा, मनात नवरा, लई सुसाट सुटतोय दौरा. जीव तिचा हावरा, झालाय बावरा, तिच्या मनाला कोणीतरी आवरा. तालावरती पाय थिरकती, तालावरती पाय थिरकती, ढोलकी वाजता टिंग टिंग टिंग. दारी वाजता डीजेचं गाणं, तेव्हा नाचते चिंग चिंग चिंग. दारी वाजता डीजेचं गाणं, तेव्हा नाचते चिंग चिंग चिंग. रंग तिचा सावळा झाला वयात पिवळा, रंग तिचा सावळा झाला वयात पिवळा, कसा चोरून बघतोय कावळा. जाती या देवळा पिकनिक लोणावळा, जाती या देवळा पिकनिक लोणावळा, परेशानीत हाय माझा मावळा. नजरेला कुणी नजर लाविता, नजरेला कुणी नजर लाविता, म्हणते दाखवीन माझा इंगा. दारी वाजता डीजेचं गाणं, तेव्हा नाचते चिंग चिंग चिंग. दारी वाजता डीजेचं गाणं, तेव्हा नाचते चिंग चिंग चिंग. अभ्यास सोडते हवेत उडते, अभ्यास सोडते हवेत उडते, घरी अभ्यास सोडते हवेत उडते, परीक्षेला ती गाईड फाडते. घरी दाराला ओढते मोबाईल काढते, घरी दाराला ओढते मोबाईल काढते, बाता चिक्कार फोनवर झोडते. बाहेर जाताना वळून पाहते, बाहेर जाताना वळून पाहते, भिंतीवरल्या नाजूक भिंगा. दारी वाजता डीजेचं गाणं, तेव्हा नाचते चिंग चिंग चिंग. दारी वाजता डीजेचं गाणं, तेव्हा नाचते चिंग चिंग चिंग. दारी वाजता डीजेचं गाणं, तेव्हा नाचते चिंग चिंग चिंग. दारी वाजता डीजेचं गाणं, तेव्हा नाचते चिंग चिंग चिंग. हा, क्या बात है. दारी वाजता डीजेचं गाणं, नाचते चिंग 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 चिंगा. कारण डी जेच्या गाण्यावर नाचायचं आपल्याकडं बरंचसं वेळ लागलं, वेळ सैराटपासून जास्त लागलं. सरांनी मामाची मुलगी, तिचा पिंगा, तिचा इंगा, तिचा पूर्ण धिंगाणा मांडला. मुळात झालं आहे काय सर, ज्याला करणं होत नाही स्वतःचा खर्चा, ते स्वतःला समजायला आहे पारशा. आणि ज्याला विचारत नाहीत लोक घरची, ती झाली आता सैराटमधली आरची. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडत्या आहेत. पण फार एक वेगळं स्वरूप, गेय स्वरूपामध्ये गाऊन संजय खाडप सरांनी या ठिकाणी सादर केलेलं आहे. या ठिकाणी प्राध्यापिका अरुंधती पाटील मॅडम उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत राहिलेलं आहे. मी आदरणीय संयोजकांचे हार्दिक आभार. जेव्हा जेव्हा
माझ्या घरात श्रीखंड बनायचं नेमकं तेव्हाच तो डब्यामध्ये पिठलं घेऊन येत असे. जेव्हा जेव्हा माझ्या घरात श्रीखंड बनायचं नेमकं तेव्हाच तो डब्यामध्ये पिठलं घेऊन येत असे. मधल्या सुट्टीत जेवताना हा एक योगायोग वाटायचा मला. असं अगदी लहानपणापासूनच व्हायचं म्हणून की काय, पण मला कधीही त्याचं अप्रूप आश्चर्य किंवा इतर काहीही वाटलं नाही. अंगत पंगत चालूच राहिली. माझ्याकडे तूप साखर पोळी आणि त्याच्याकडे चटणी भाकर, माझ्याकडे माझ्या डब्यामध्ये पावभाजी आणि बाजूला चवीसाठी त्याच्या घरचा ठेचा. आमच्या घरी केलेलं भुकटीच्या दुधातलं शिकरण तो अगदी आवडीने खायचा. आणि लिंबाचं लोणचं त्याने शाळेत घेऊन येणं ही गोष्ट म्हणजे अगदी ऐश असायची माझ्यासाठी आणि त्याच्यासाठीही. मागे एकदा इयत्ता 9वीमध्ये असताना मी सलग 3 दिवस डब्यामध्ये खायला भेळ आणली होती. त्याच्या पुढच्या दिवशी त्याने घरून येताना एक पिशवी भरून मुरमुऱ्याचा भोंगडा आणि 3-4 कांदे चोरून आणले होते. तेव्हा म्हणे त्याचा बाप त्याला रागावलाही होता थोडासा. डबा पार्टीच्या आठवणीच अशा भारी. पण डबा मग तो प्लास्टिकचा असो, स्टीलचा असो, 1 ताळी असो, 2 ताळी असो, तो आम्ही आणायचा. पार्टीमध्ये तोही असायचा, परंतु वर्तमानपत्राच्या गुंडाळीतच त्याचा सगळा मेवा. त्याच्या घरचं रोजचं झणझणीत तिखट खाऊन आमच्या जिभेची आग आग होत असे, परंतु त्याचं घर कोणत्या निखाऱ्यावर विसावलंय ते कधी कळालंच नाही. त्याच्या घरचं रोजचं झणझणीत तिखट खाऊन आमच्या जिभेची आग आग होत असे, परंतु त्याचं घर कोणत्या निखाऱ्यावर विसावलंय ते कधी कळालंच नाही. दरवर्षी सणावाराला घरी येणारा तो यंदा चुकला. दरवर्षी सणावाराला घरी येणारा तो यंदा चुकला. तेव्हा आपट्याची पानं मला सोन्यासारखी वाटलीच नाहीत. कुठे होता कुणास ठाऊक. उद्या धनत्रयोदशी म्हणून जरा पूजेचं सामान आणायला घराबाहेर पडत होतो, तेवढ्यात तो दारात सामोरा आला आणि म्हणाला की कोजागिरीच्या दुधात माझ्या बापानं रोगर पिलंय रे. कोजागिरीच्या दुधात माझ्या बापानं रोगर पिलंय, ये तू उद्या आमच्या घरी गोड जेवण होणार आहे. वा. मित्राच्या भोवती जगत असताना डब्या पार्टीच्या निमित्तानं गोपाळ यांनी मांडली ही परिस्थिती इतकी वाढली की मराठवाड्यात दुर्दैवानं असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण ही भूमिका, याची जाण ज्यांना असायला हवी त्यांना लवकर झाली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. मग ती जाण करून देण्याचं काम कवींवर असतं. ती भूमिका घेऊन हे कवी लिहित आहेत. शेतकरी आत्महत्या करतायत, आत्महत्या वाढतायत आणि मध्येच एखादा राजकारणी असं स्टेटमेंट करतो की आम्ही शेतकऱ्यांना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करू, पण अशा शेतकऱ्याला मदत करू ज्या शेतकऱ्यानं आपल्या आत्महत्येपूर्वी एखादी नोट्स लिहून ठेवली असेल की मी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. बारकाईनं विचार केला, महाराष्ट्रात, मराठवाड्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यापैकी 99% शेतकरी हे असुशिक्षित होते, अर्थात शिकलेले नव्हते. मग शिकलेल्या माणसांनी नोट्स लिहून ठेवायची कशी, तर जे शिकलेले नाहीत ना त्यांच्यासाठी एक साधी सोपी पद्धत आहे महाराष्ट्रात, भारतात, की मी भूमिहीन आहे हे सांगण्यासाठी भूमिहीन प्रमाणपत्र भेटतं. मी या गावचा रहिवासी आहे म्हणून रहिवासी प्रमाणपत्र भेटतं. हे जर स्वरूप असंच वाढत गेलं तर उद्या झेरॉक्सच्या दुकानी आत्महत्येचा फॉर्म निघेल आणि बाप सांगेल की जा आत्महत्येचा फॉर्म घेऊन ये, अगोदर तो भरू आणि मग नंतर आत्महत्या करू. असे स्टेटमेंट अनेक राजकारण्यांनी वापरले. मी अशांचे नाव कधीच तोंडानं घेत नाही. तुमच्या लक्षात येईल मी एकनाथ खडसेंबद्दल बोलायलो आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. पण आज शेतकऱ्याच्या घरामध्ये, अर्थात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरात गोड जेवण होतं. ते जेवण गोड नाही तरी त्याला नाव संस्कृतीनं गोड जेवण दिलं आहे. मग आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घराची अवस्था मांडताना मराठवाड्याचा कवी विनायक पवार यांनी फार सुंदर कविता लिहिली की
विष घेतल बापान विष घेतल, रान पेटल माईच रान पेटल, काळ्या पोतीच्या मनात किती हुंदके दबले, गेला मातीचा या कान्हा त्याच्या जोडीनं राभले, काय काळो खाला काळो खान भर काळो खात गाठल, रान पेटल माईच रान पेटल. बापाच्या गोड जेवणाची पत्रिका लेख वाटतो, कळता असेल तर. कळता नसलेला लेख माईला फक्त विचारत असतो की बाप कुठं गेलाय. माय रडते नुसती बाबा दिसतच नाही, कोण्या गावाला गेलाय बाळ्या विचारीत राही, नको तेच त्याच्या काळजान वाचल, रान पेटल माईच रान पेटल, विष घेतल बापान विष घेतल. विष का घेतलं तर प्यावा वाटत नाही त्याला विषाचा घोट, पण मातीच्याच वासानं भरत नसतं पोट, मातीच्याच वासानं भरत नसतं पोट. ही वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट MS देशपांडे मॅडम उपस्थित आहेत. मी परत एकदा अद्याप कवी संमेलनात टाळ्या वाजवण्यावर टॅक्स नाही आहे. लैंगिक अत्याचाराचे गुन्हे म्हणजे तसं तर सगळ्यांच्याच ऐकण्यामध्ये येतात, वाचण्यात येतात, पण आम्ही कोर्टामध्ये काम करत असल्यामुळं आम्हाला ते जास्त प्रकर्षाने लक्षात येतात. आणि म्हणून भावाला राखीची ओवाळणी काय मागावी असा विचार करत असताना ही सुचलेली कविता आहे. नाव आहे कवितेचं राखीची ओवाळणी. राखीची ओवाळणी भाऊ एवढीच मागते तुला, प्रत्येक मुलीमध्ये बघ तू मला. राखीची ओवाळणी भाऊ एवढीच मागते तुला, प्रत्येक मुलीमध्ये बघ तू मला. मैत्रिणी असोत माझ्या व असो तुझ्या मैत्रिणी, त्याही आहेतच कुणाच्या तरी बहिणी. माझ्या परीच मान तू साऱ्या जणींना, प्रत्येक मुलीमध्ये बघ तू मला. राखीची ओवाळणी भाऊ एवढीच मागते तुला. बसस्टॉपवरती दिसली जरी उभी कुणी एकटी, फिरू नकोस तिच्या भोवती करीत तू कटकटी. ताई म्हणून धीर देई तिचं, ताई म्हणून धीर देई तिचं, समजून मीच तिला. प्रत्येक मुलीमध्ये बघ तू मला. राखीची ओवाळणी भाऊ एवढीच मागते तुला. बांधावरुनी जाताना तुझं दिसली जरी कोणी, एकटीस तिचं बघून नको तू करू तिची छेडखाणी. उलट सोड तिला, उलट सोड तिला, सुरक्षित तिच्या घराला. प्रत्येक मुलीमध्ये बघ तू मला. राखीची ओवाळणी भाऊ एवढीच मागते तुला. महाविद्यालयात जाऊन करू नको तू दंगा, करीत खोड्या मुलींभोवती घालू नको तू पिंगा. भाऊ त्यांच्या कामी पडावं, भाऊ त्यांच्या कामी पडावं, मित्र होऊन चांगला. प्रत्येक मुलीमध्ये बघ तू मला. राखीची ओवाळणी भाऊ एवढीच मागते तुला. कार्यालयात असतील तुझ्या कुणी स्त्री कर्मचारी, कार्यालयात असतील तुझ्या कुणी स्त्री कर्मचारी, करू नकोस कधीच कुठे त्यांच्यावर बळजोरी. आदर करीत जा स्त्रीजनांचा, आदर करीत जा स्त्रीजनांचा, शेवटी एवढंच मागते तुला. प्रत्येक मुलीमध्ये बघ तू मला. राखीची ओवाळणी भाऊ एवढीच मागते तुला. राखीची ओवाळणी भाऊ एवढीच मागते तुला. प्रत्येक मुलीमध्ये बघ तू मला. धन्यवाद. खरोखरच ही भूमिका जर प्रत्येक मुलानं घेतली तर नक्कीच महाराष्ट्राचं स्वरूप वेगळं असेल. काल परवा फेसबुकला एक जणाचं स्टेटमेंट मी वाचलं की आपण एखाद्या मुलीबद्दल तितकंच बोला जितकं आपण आपल्या बहिणीबद्दल ऐकून घेऊ शकतो. ही एवढी जरी भूमिका आपण घेतली तर नक्कीच सगळ्या गोष्टी बदललेल्या असतील. यानंतर डॉक्टर साद सोनसळे यांना मी अशी विनंती करतो की आपण आपली रचना ठेवावी. मला प्राध्यापक संतोष मुळावकर हा पुरस्कार सकाळी देण्यात आला. मी मसाप शाखा अंबाजोगाई आणि येथील सर्वच मान्यवरांचे आभार मानतो. खरं तर माझ्यासारखा एक छोटा माणूस अंबाजोगाईकरांनी निवडला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. त्या पुरस्कारामध्ये मला असं विशेष वाटलं, महाराष्ट्र शासनाचा घुसमट नाटकाला जेव्हा राम गणेश गडकरी हा पुरस्कार मिळाला त्यापेक्षाही मला जास्त या पुरस्काराचा आनंद झाला. त्याचं कारण असं
की गावामध्ये कौतुक झाल्यानंतर माणूस मोठा होत असतो असं मला पहिल्यांदा वाटलं. मित्रहो, बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजक्रांतीनं या देशातल्या तळागाळातील माणसांचं जीवन कसं बदलून गेलं हे माझ्या एका छोट्याशा कवितेमध्ये मी सादर करतो. कवितेचं नाव आहे भीमा. युगायुगाच्या काळोखाला प्रकाशमान उत्तर देण्यासाठी तू, युगायुगाच्या काळोखाला प्रकाशमान उत्तर देण्यासाठी तू तळाच्या गाळात हात घालून माती आभाळभर फेकलीस. युगायुगाच्या काळोखाला प्रकाशमान उत्तर देण्यासाठी तू तळाच्या गाळात हात घालून माती आभाळभर फेकलीस. त्या मातीच्या प्रत्येक कणापासून एक नवा प्रज्ञावंत तयार झाला. त्या मातीच्या कणापासून एक प्रज्ञावंत तयार झाला. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच बाबासाहेबांवर किती लिहावं. वामनदादांनी बाबासाहेबांवर लिहावं आणि बाबासाहेबांनी सांगावं की माझी असंख्य भाषणं म्हणजे वामनदादाची एक कविता आहे. माझ्या असंख्य भाषणाची बरोबरी ही वामनदादाची एक कविता आहे. कवितेतून बाबासाहेब सरांनी मांडले. बाबासाहेब सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीत मांडले, पण बाबासाहेब आपल्यासाठी काय आहेत. जेव्हा माझी माय मला म्हणते तेव्हापासून मी पाटीवर अक्षर गिरवतो, कारण माय म्हणते इथं बुद्ध पेरला की आंबेडकर उगवतो, इथं बुद्ध पेरला की आंबेडकर उगवतो. बाबासाहेबांनी आपलं जगणं समृद्ध केलं आहे. ज्या काळात आम्हाला गुलामी होती, आमच्या पाठीला झाडू गळ्यात मडकं होतं, ती गुलामी बाबासाहेबांनी दूर केली. कवी नारायणपुरींनी लिहिलं की भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय, भीम काळजाची तार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय. होते कलम कसा इलाक, भीम खोट्यांची करीतो राख, त्यानं पाचर ठोकली अशी साऱ्या वैऱ्यांना भीमाचा धाक. भीम जळता अंगार ग माय आणि भीम निळाईच्या पार ग माय. गुलामीने हालाहाल केले, मूकनायकाचे डोळे ओले, गुलामीने हालाहाल केले, मूकनायकाचे डोळे ओले, त्याचे मनूच्या छातीत भाले, भीम हत्ती सारे रान हाले. भीम जळता अंगार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय. अर्थात निळाईच्या पार जाऊन भीमांनी आपलं अस्तित्व या ठिकाणी उभं केलेलं आहे. यानंतर प्राध्यापिका अरुंधती पाटील मॅडम यांना मी अशी विनंती करतो की आपण आपली रचना ठेवावी. नमस्कार. खरं तर मी पळून गेले होते, कारण मगाच्या भाषणांमध्ये कवी लोकांवर बरेच हल्ले झाले आणि म्हटलं कविता सुरू व्हायच्या आधीच आपण पळून जावं, पण तरीही थोडासा धीर धरून आले आहे. कविता थोडीशी दीर्घ आहे. जे काम माझ्या आईने सुरू केलं तेच काम मी पुढे करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून मला जे उमगलं स्त्री आणि पुरुषांचं नातं, त्यावरची ही कविता आहे. प्रिय साथी, प्रिय साथी, उभ्या आडव्या रेषेतले राजकारण युगाने युगे खेळत राहिलायस माझ्याशी. प्रिय साथी, उभ्या आडव्या रेषेतले राजकारण युगाने युगे खेळत राहिलायस माझ्याशी. ईश्वराची सर्वात सुंदर निर्मिती, ईश्वराची सर्वात सुंदर निर्मिती म्हणून स्वतःचीच मारत राहिलायस मेखी. नि माझ्या उदरातील प्रत्येक फांदीवर खोट्या पुरुषार्थाच्या केल्यास खुणा. नि माझ्या उदरातील प्रत्येक फांदीवर खोट्या पुरुषार्थाच्या केल्यास खुणा. किती लवकर विसरलास माझे उपकार, किती लवकर विसरलास माझे उपकार. ज्ञानाचे फळ चाखण्याचा आग्रह केला नसता तर, ज्ञानाचे फळ चाखण्याचा आग्रह केला नसता तर, तूही राहिला असतास या प्राण्यांच्या कळपात. बुद्धी विचार विकासापासून कोसो दूर, ईश्वराच्या
रिमोटवर चालणारं एक माकड होऊन. तुझा कांगावा मात्र दाद देऊन गेला. तुझा कांगावा मात्र दाद देऊन गेला. एकाच बाणात दोघांची शिकार करून साधलास मासा आणि द्रौपदीही. एकाच बाणात दोघांची शिकार करून साधलास मासा आणि द्रौपदीही. ईश्वराला मिळाले हार तुरे, ईश्वराला मिळाले हार तुरे, नि मला दिलेस रिंगण, नि मला दिलेस रिंगण. एवढेच करून थांबला नाहीस, एवढेच करून थांबला नाहीस. उलट तोंडी करीत राहिलास गवगवा. स्वर्गातून भूतलावर येण्यास मीच कारणीभूत ठरले तुला. इतका नाहीस तू खुळा, इतका नाहीस तू खुळा, याची ओळख आहे मला. तो मी नव्हेच म्हणत फसवत राहिलास प्रत्येकीला. दिसला समोरचा खालमन्या तेव्हा तुझा पुरुषार्थ करत उठतो गर्जना. दिसला समोरचा खालमन्या तेव्हा तुझा पुरुषार्थ करत उठतो गर्जना. आपल्या शक्तीची दिसली मर्यादा की करतोस साटलोट आणि मला लावतोस पणाला. प्रिय प्रिय थांबव आता हे सारे. तुझे हे बळकट हात तुझ्याच दिशेने उठू लागलेत आता. प्रिय थांबव आता हे सारे. तुझे हे बळकट हात तुझ्याच दिशेने उठू लागलेत आता. तुलाही कळू लागलंय पण वळत मात्र नाही आहे अजून. माझ्याशिवाय आधा अधुरा तू, माझ्याशिवाय आधा अधुरा तू, नि तुझ्याशिवाय मीही. माझ्याशिवाय आधा अधुरा तू, नि तुझ्याशिवाय मीही. म्हणूनच जोजवायची असेल माझ्या उदरातली उद्याची सकाळ. म्हणूनच जोजवायची असेल माझ्या उदरातली उद्याची सकाळ. तर माझ्या या डोळ्यातून पहा जगाकडे. तुलाही येईल एक पोट, तुलाही येईल एक पोट, ज्यात वाढेल मानवता प्रेम आणि वात्सल्य. मानवता प्रेम आणि वात्सल्य. धन्यवाद. वा, अत्यंत धीरगंभीर स्वरूपाची कविता आदरणीय पाटील मॅडम यांच्या ठिकाणी सादर केलेली आहे. यानंतर अंबाजोगाई साहित्य क्षेत्रातील एक अत्यंत नावाजलेलं शहर आहे. आणि खरं तर साहित्यिक म्हटलं की तो साहित्यिक कसा असेल, त्या साहित्यिकाचं वागणं, जगणं, बोलणं, चालणं, राहणं हे कसं असेल याबद्दलचे सुद्धा अनेक तर्क सामान्य माणसांच्या मनामध्ये घर करून बसलेले आहेत. पण असे काही साहित्यिक जे मला अनेक वर्ष माहीत नव्हतं की ते साहित्यिक आहेत म्हणून, ज्यांनी अंबाजोगाईच्या साहित्यामध्ये एक वेगळं वलय, एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. जेव्हा मी बाहेर जातो, औरंगाबाद ठिकाणी शिकत असताना, कवी संमेलन करत असताना नावाच्या समोर अंबाजोगाई हे लागल्याच्या नंतर आवर्जून ज्यांचं नाव घेतलं जातं, मग तुम्ही भेटता का, बोलता का, तर आपसूक हो. आणि ही एक आनंदाची बाब असते. म्हणजे कवीचे सुद्धा दिसण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण तसं असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्यांना नाव माहीत नाही ते असंख्य असं म्हणतात की अंबाजोगाईचा एक सावळ्या रंगाचा काळा कळकरीत असा एक तरुण, ज्या तरुणानं साहित्यामध्ये एक वेगळं वलय निर्माण केलेलं आहे. मग तेव्हा खरं तर रंगावर काही नसतं आणि आपण तर मातीतले माणसं आहेत. मग आपला रंग काळा आहे तर काळ्याबद्दल काही वावगं नाही. कारण वामनदादांच्या मला 4 ओळी हबीब सर आठवत आहेत. वामनदादा फार सुंदर सांगतात की काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता होऊनिया काजवे, तुफानातील दिवे आम्हीर, तुफानातील दिवे, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमुची बाले किल्ले, तसाच आमुचा ताठर माता, कधी न पायी शिवे, तुफानातील दिवे आम्हीर, तुफानातील दिवे. असाच साहित्य तुफानातील अंबाजोगाईचा एक दिवा म्हणजे माझ्या आदर्शस्थानी असलेले आदरणीय
बालाजी सुतार सर यांना आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी या ठिकाणी आमंत्रित करतो. बालाजी सुतार सर. माती काळी असते, विठ्ठल काळा होता, राम काळा होता, द्रौपदी काळी होती, बालाजी सुतार काळा आहे, याचा मला आनंद आहे. काहीच नाही, काहीच नाही. मगाशी अविनाशनं उल्लेख केला, आज 20 ऑगस्ट डॉक्टर दाभोळकरांचा स्मृतिदिन आहे. एका अतिशय विपरीत दिशेनं आपल्या सामाजिक भोवतालाचा प्रवास चालू आहे मागच्या काही वर्षांपासून. माझ्या छोट्याशा गावात मी मागे एकदा एका निवडणुकीला उभा होतो आणि गावातल्या एकानं मला असं विचारलं की का गावात राहायचं नाही का. तो शाहरुख खानसारखा सुपरस्टार तिकडं काहीतरी बोलतो आणि लोक त्याला म्हणतात देशात राहायचं नाही का. आणखी जरासं टोकदार बोललं की त्याला आणखी एक प्रश्न विचारला जातो, तो असतो जिवंत राहायचं नाही का. डॉक्टर दाभोळकरांना, कलबुर्गींना, पानसरेंना हा प्रश्न विचारला गेला, जिवंत राहायचं नाही का. एखादा माणूस घरात काय खातो त्याच्या चौकशा करून त्याला जिवे मारणारी एक संस्कृती आता उदयाला येते. कोणाच्या घरात गोमांस आहे अशा शंकेनं त्याला ठेचून मारलं जातं. अरुंधती रॉयसारखी एखादी लेखिका एखाद्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवते, त्यावेळी परेश रावलसारखा अतिशय संवेदनशील मानला जाणारा अभिनेता तिला जीपला बांधून फिरवण्याची भाषा करतो. अवकाळ चालू आहे. काळाच्या जात्यातल्या शतकांच्या पाळूमधून भळभळत्या क्रौर्याच्या जहरी भुकटीने माखलेला नखशिखांत भोवताल. काळाच्या जात्यातल्या शतकांच्या पाळूमधून भळभळत्या क्रौर्याच्या जहरी भुकटीने माखलेला नखशिखांत भोवताल. दरेकाचे हात बरबटलेले रक्तलांछित. चेहरे वेगळे नाहीत कुणाचेच एकमेकांपेक्षा. डोळ्यांमधल्या विखारालाच फक्त जालिम स्वयंभू रंग आहेत. की काळाच्या जात्यातल्या शतकांच्या पाळूमधून भळभळत्या क्रौर्याच्या जहरी भुकटीने माखलेला नखशिखांत भोवताल. दरेकाचे हात बरबटलेले रक्तलांछित. चेहरे वेगळे नाहीत कुणाचेच एकमेकांपेक्षा. डोळ्यांमधल्या विखारालाच फक्त स्वयंभू जालिम रंग आहेत. तुझा विखार श्रेष्ठ की माझा. माझं रक्त निळं तेजस्वी की तुझं ठरवत आहेत, झुंजत आहेत अवघा आसमंत चिंधड्या होईस्तोवर. हा संक्रमण काळ आहे, ही उलथापालथ आहे, हे पुनर्निर्माण शिवारात घातलेल्या नांगराचा फाळ नाही हा. ही समशेर आहे शिकल लावलेली धारदार जी वार करते सहसा गाफील पाठींवर. शिवारात घातलेल्या नांगराचा फाळ नाही हा. ही समशेर आहे शिकल लावलेली धारदार जी वार करते सहसा गाफील पाठींवर. हा कुणबी नाही तिफनधारी. हा कुणबी नाही तिफनधारी. हा जिरेटोप, हा मंदिल, हा किमॉश, हा काबा, हे तख्त, ही मसनद, ही गादी, हे सिंहासन दिमाखाने झळाळतं आहे सृजनाच्या सर्व शक्यतांच्या प्राणांचा जिझिया वसूल करून. या विजयध्वजा विजेत्यांच्या असमर्थ आहेत करुणेच्या अब्रूच्या लक्तरांवर पाखर घालायला. या भुईवर वाळून पापुडलेलं हे काळपट रक्त हा या काळाचा अभिलेख आहे. मित्रा, सावध अस, जागा अस. हाच या अवकाळाचा अभिलेख आहे जो तुला पुसायचा आहे. धन्यवाद. क्या बात है सर. आवाज कमी झाला हो थोडा. दादा, सरांनी फार सुंदर कवितांनी सुरुवातीला सांगितलं की मी
इलेक्शनला उभा होतो आणि अनेक जण विरोधात आले. खरंच या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये विरोधक उभे राहतात, वेगवेगळ्या भूमिकेतून उभे राहतात. हल्ली आमिर खान काय म्हणतो त्याच्या बाजूनं विरोधात उभे राहतात, वेगवेगळ्याच्या विरोधानं उभे राहतात. राहत इंदोरींनी फार सुंदर शेर लिहिलेला आहे. अगर खिलाफ है होने दो जान थोड़ी ही है, अगर खिलाफ है होने दो जान थोड़ी ही है, ये सब धुआं है आसमान थोड़ी ही है. अगर खिलाफ है होने दो जान थोड़ी ही है, ये सब धुआं है आसमान थोड़ी ही है. लगेगी आग तो आएंगे कई घर जद में, लगेगी आग तो आएंगे कई घर जद में, यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़ी ही है. मैं जानता हूँ दुश्मन भी कम नहीं है, लेकिन हमारी तरह हथेली पे जान उनकी थोड़ी ही है. सभी का खून शामिल है इस देश की मिट्टी में, सभी का खून शामिल है इस देश की मिट्टी में. किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. यानंतर विष्णू कावळे सर यांना मी अशी विनंती करतो की आपण कविपीठावर दाभोळकर पानसरे यांचा उल्लेख झाला. अजूनही महाराष्ट्रामध्ये अशी माणसं आहेत, आपल्या जवळही ती आहेत, अंबेजोगाईतही ती आहेत. कलबुर्गी असेल, दाभोळकर असेल, पानसरे असतील, अशा काही हत्यांनी हा देश काहीसा घाबरला आहे आणि त्या चिंतेत आपण आजही आहोत. म्हणून अशाच माणसांसाठी मी काही 4 शब्द लिहिलेत. दोस्त हो, माझा भूतल भूगोल चळवळींचा, चळवळत्या तळपत्या सूर्यांचा, दुःख माझे दारुण की आता दर्शन दुर्लभ त्यांचे, जात धर्माने व्रथा गर्वाने पुरा पिसाळला माणूस इथला, निवडला नेता चोर गद्दार साला, पोसतो आतंक भ्रष्ट भामटा झाला, शोषून रक्ताला भारभूमीला, मी आता पळत सुटलोय अकांताने, प्रकाश पर्व देणाऱ्या किरणांच्या शोधात, माझी दमछाक झाली शोधार्थ त्यांच्या. मग कुठेतरी कधीतरी प्रकाश फेकताना दिसते तुमची चळवळ आणि आशादायक होतो मी, तुम्ही सूर्य पिले. दोस्त हो, महात्म्यांचे पोवाडे आता कोणी गात नाही. भरमसाठ भाट हुजरे 1760 करताहेत बडबड गलिच्छ वटवट, चळवळींना गारद करणाऱ्यांचा हा जमाना, मूठ माती देतायत गारदी विवेक विचारांना. जातेंध धर्मादांचे विचार फुतकार आता शक्तिशाली ताकदवार. तुमचा कंठशोष चालू आहे समग्रांच्या उत्थानासाठी, धरा धरतीच्या बलासाठी. धनदांडगे जातदांडगे प्रस्थापित होत असताना तुमची जिंदगी कुर्बान लोकशाही सत्यासाठी. विषवल्ली लावली जात असताना तुम्ही क्रांतीचे बीज रोपण करीत आहात, तुम्ही क्रांतीवीर. दोस्त हो, खरेदली जात आहेत माणसं भूमिकेसहित संघर्षासहित. माणसंही विकून घेत आहेत स्वतःला बेभाव दीडदमडीच्या तुकड्यांसाठी. गल्लीबोळात वाड्या वस्तीवर मैदाने ओस बाजार जोरात, सोडून मैदान मर्दानगीचे माणसं उभी बाजारात. इमानासहित स्वतःला सहर्ष विकण्यासाठी तुम्ही मैदान गाजवत आहात एकांती, तुम्ही मर्द मावळे. धन्यवाद. या कार्यक्रमाचं अत्यंत बहारदार असं सूत्रसंचालन करणारा अविनाश भारती. या माणसाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. हा अतिशय चांगला वाचक आहे, अतिशय चांगला कवी आहे. तो सूत्रसंचालन खूप छान करतो हे तुम्ही पाहिलंच, पण तो कीर्तन त्याहीपेक्षा छान करतो.
महाराष्ट्रातल्या तरुण पिढीतल्या कवितेतलं एक अतिशय सशक्त असं नाव अविनाश भारती. धन्यवाद सर. आपल्यासमोर एक रचना ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे जीवन झाले ओझे ग. कविता गेय आहे. गाऊन कविता सादर करतो, कारण वामनदादाच म्हणतात की मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की ज्यात तुझे हित भावे. अशीच गेय स्वरूपाची कविता तुमच्यासमोर ठेवतो आहे. कवितेचं शीर्षक आहे जीवन झाले ओझे ग. गाव कुसाच्या हाका येती, जीवन झाले ओझे ग. गाव कुसाच्या हाका येती, जीवन झाले ओझे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. गर्भ नासला माणुसकीचा, गर्भ नासला माणुसकीचा, रक्ताला सर पाण्याची. गर्भ नासला माणुसकीचा, रक्ताला सर पाण्याची. हाय लागली आयुष्याला आता सुगीच्या गाण्याची. हाय लागली आयुष्याला आता सुगीच्या गाण्याची. जात पात न धर्म पंथ हा, जात पात न धर्म पंथ हा, पाचविला जीव भाजे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. मला सांगतो वर्तमान हा, मला सांगतो वर्तमान हा, जिने तुझे हे मलिन ग. घरदाराला जाळून हो तू मातीमध्ये विलीन ग. घरदाराला जाळून हो तू मातीमध्ये विलीन ग. गाव शिवेला विटाळ माझा, गाव शिवेला विटाळ माझा, काळच काळाला जे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. ग का वापरलं? आम्ही सर मला बरेच जण विचारतात की ग कोण आहे, कारण ग म्हणलं की तीच आहे का, कोण आहे? तर ही ग उपाधी किंवा हे गवचन का घेतलं त्याच्या मागचं कारण आहे. माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला. मी संत साहित्याचा अभ्यासक आहे आणि संत साहित्यामध्ये ज्ञानेश्वरांनी बुद्धीला ग अर्थात साजनी ही उपाधी वापरलेली आहे. आणि सध्याची वर्तमान स्थिती पाहून सुन्न पडलेली माझी बुद्धी आणि त्या बुद्धीशी माझ्या अंतर्मनानं केलेला संवाद म्हणून ही ग वापरण्याचा प्रयत्न केला की मी छळलेली मी जळलेली, मी छळलेली मी जळलेली, मी विच्छिन्नतेची गाथा ग. मी छळलेली मी जळलेली, मी विच्छिन्नतेची गाथा ग. मी आदिवासी दलिता म्हणून माझा कलंकित माथा ग. मी आदिवासी दलिता म्हणून माझा कलंकित माथा ग. मानवतेच्या विश्वासाचे, मानवतेच्या विश्वासाचे तोरण झाले खुजे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. आणि शेवट करतो अर्थात शेतकऱ्याच्या अनुषंगानं धूळ पेरणी संसाराची, धूळ पेरणी संसाराची, घर झालेले मुके ग. धूळ पेरणी संसाराची, घर झालेले मुके ग. उगवून आल्या अंधाराला काळीज ओले झाके ग. उगवून आल्या अंधाराला काळीज ओले झाके ग. श्वास संपले या फासाचे, श्वास संपले या फासाचे, जीव फासाला काचे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. धन्यवाद. धन्यवाद. परत सूत्रसंचलनाच्या अनुषंगानं म्हणजे वस्तुस्थितीवर कवीनं बोललं पाहिजे.
आदरणीय हरिओम पवार सर फार सुंदर सांगतात की वो कभी मर जाए तो अच्छा है जो कभी खुददार नहीं. वो कभी मर जाए तो अच्छा है जो कभी खुददार नहीं. देश जले कभी कुछ न बोले क्या वो कभी गद्दार नहीं. अर्थात प्रत्येक गोष्टीवर भाष्य कवीनं करायला हवं. या कवी संमेलनाचा अध्यक्षा आदरणीय निशा चौसाळकर मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. आदरणीय निशा चौसाळकर मॅडम, त्यांचं नाव मी विसरलो होतो, हातात चिठ्ठी नसल्यामुळे. असं विल्यम शेक्सपियर म्हणाला आणि त्याच्या खालीच स्वतःचं नाव लिहून गेला. आणि आता सराह नावाचं एक ॲप निघालं आहे पहा. ते सराह नावाचं ॲप आलं आहे सोशल मीडियावर. काहीही म्हणा, पोरं जाम खुश होईलेत कारण आयलोयोचा मेसेज आला आहे, खाली नावच कळलं नाही नावात काय आहे. परंतु मॅडम निशा चौसाळकर मॅडम यांनी अध्यक्ष समारोप करावा. आपण जोरदार टाळ्या एकदा वाजवाव्यात. सर्वप्रथम मसापची कार्यकारिणी यांचे मी आभार मानते की त्यांनी मला आयत्या वेळेला हे अध्यक्षीय पद देऊन टाकले. म्हणजे मला हवं नाही विचारण्या अगोदर झोईत टाकले. म्हणजे खरं तर मी थोडे टेन्शनमध्ये आले. इथे बालाजीसारखे तुफान व्यक्तिमत्व समोर बसलेलं आहे. खाडप, बोधले यांच्यासारखे जे आत्ता पुरस्कार प्राप्त जे आहेत, मान मिळालेले व्यक्ती इथे उपस्थित आहेत. ॲडव्होकेट आहेत, अरुंधती ताई इथे आहेत, ज्यांना फॅमिली बॅकग्राऊंड, ज्यांचं कुटुंबाचं एक छानसं कवीचं त्यांचं बॅकग्राऊंड आहे. आणि अशा वेळेला माझ्यासारख्या साध्या एका स्त्रीला तुम्ही अध्यक्ष बनवून टाकलं तर मी एक बालवाडी चालवते, तर मी आपलं असं समजलं एक लहान मुलीला तिला प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणजे वयाने नाही म्हणते मी लहान, या बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणते, तर असं एक प्रोत्साहनार्थ दगडूदादांनी, अमरकाकांनी बहुतेक मला हे अध्यक्षपद दिलेलं आहे. त्या प्रोत्साहाने मी नक्कीच प्रोत्साहन घेऊन मी अजून माझ्या कार्यामध्ये पुढे जायचा नक्कीच प्रयत्न करेन. पुन्हा एकदा धन्यवाद. आत्ता सादर झालेल्या सर्वच कविता, अर्थात ही समीक्षा नाही, मी एक सर्वसामान्य आहे, हौशी कवयित्री आहे. आणि मला ह्या कविता कशा भावल्या हे थोडंसं मला सांगायचं आहे. ह्या कवितेत आपण सर्वच कवितांमध्ये सध्याचा जो समाज आहे, या समाजात जे चाललेलं आहे ते सर्वच वेगवेगळ्या रंगाने ढंगाने सादर केलेलं आहे. शीतलताई बोधले यांनी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं माझं सांगायचं राहिलं, दमदार आणि वजन नसणाऱ्याचं वजनदार असं सूत्रसंचालन आम्हाला इथे लाभलं. हे खूपच म्हणजे अतिशय आवडलेली गोष्ट आहे. माणसाच्या रंगावर जाऊ नये, माणसाच्या नावावर जाऊ नये, तसंच माणसाच्या दिसण्यावरही जाऊ नये. खणखणीत आवाज आणि भरमसाठ अभ्यास ह्याचा प्रत्यय मला अगदी जवळून घेता आला, त्याबद्दल धन्यवाद. मराठवाड्यावर हे सूत्रसंचालन सुरू झालं आणि आपल्या राजे शिवाजी यांच्या कविता शीतलताईंनी सादर केली. आमच्या बाई, मराठीच्या बाई, मी शाळेत असताना सांगायच्या की कविता कवीने कशा म्हणजे काय विचार करून लिहिली आहे ते ठीक आहे, पण कविता प्रत्येकाने स्वतःला हवी तशी वाचू शकतो. आपल्याला कवितेचा अर्थ म्हणजे अगदी विचित्र अर्थ घ्या असं नाही, पण आपण त्याच्यातनं अर्थ आपल्या मनानुसार घेऊ शकतो. शीतलताईंनी जो उपदेश केला त्यांच्या कवितेतनं, मला कधीतरी वाटलं तो भारतमातेने ह्या सगळ्या सुपुतांना केलेला उपदेश आहे. मला वाटलं नंतरच्या ज्या कवितेमध्ये भरकटलेली तरुण पिढी खाडप सरांनी इथे त्या कवितेत सादर केली, त्या भरकटलेल्या पिढीमध्ये एका मातेने केलेला हा आपल्या मुलांना, आपल्या अपत्यांना हा केलेला उपदेश आहे असं मला जाणवलं. गोपाळ तिवारी सरांची कविता अगदी मनाला चटका लावून गेली. म्हणजे फक्त डोळ्यातनं टचकन पाणी खाली पडायचं थांबलं. बाकी मी ह्या कवितेविषयी जास्त काहीच बोलत नाही की आपल्याला शेतकऱ्यांची सद्य परिस्थिती माहिती आहे आणि माझा सल हा आहे की मी नुसतंच चुकते, मी करत काहीच नाही. ही कविता ऐकून माझ्या डोळ्यात पाणी साचतं, ह्याच्यातच मला धन्य वाटतं. अजून काय बोलू. अरुंधती पाटील
ह्याने असंच पुरुषांना उद्देशून, एका स्त्रीने पुरुषाला उद्देशून जी कविता सादर केली, ह्यासाठी कवी संमेलनामध्ये स्त्रिया पाहिजेत. कारण एकच कविता जी आहे जी मला जास्त स्त्रीय वाटली आत्ताच्या मंचावर, की खरंच आपल्या ज्या सामाजिक जी सद्यस्थिती चाललेली आहे त्याच्यात जातीभेद आहेत, राजकारण आहेत, सगळेच विषय आले. तसंच पुरुषांना जो पुरुषार्थ चुकीचा, जो ज्याचा पुरुषार्थ म्हणून जो चुकीचा अर्थ लावला जातो, त्या पुरुषार्थावर कुठेतरी आसूड चालवण्याचं काम अरुंधतीताई यांच्या कवितेने केलेलं आहे. आणि त्याच्यावर एक भावाची ओवाळणी म्हणून एक नाजूकशी फुंकर ॲडव्होकेट जोशीबाई यांनी ह्याच्यात घातलेली आहे. जीवन झालं ओझं ग, ही कविता खरंच अगदी मनाला, हे ते कीर्तनकारच आहेत, सगळं अध्यात्म आपल्या डोळ्यासमोर आलं की खरंच जीवनात इतक्या गोष्टी आपल्याला ओझ्यासारख्या झालेल्या आहेत आता. तर अशाच सर्व रंगढंगांच्या कविता इथे मला ऐकायला मिळाल्या. तर त्यामुळे म्हटलं आपण एखादी रंगाचीच कविता इथे सादर करू. रंग म्हणजे आपण अगदी बाळ असतो तेव्हापासून आपल्याला रंग आवडतात. लहान मुलाला पण लाल रंग आपण दाखवतो. जसे जसे आपण मोठं होतो, आपण कपडे घेतो, वस्तू घेतो, क्वालिटी कितीही बघू, पण आपण रंग बघायचं विसरत नाही. रंगांचं असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर असेच हे रंग मला खूप आकर्षित करायचे. पण आता थोडंसं बदललं आहे. आता काय बदललं आहे आणि पूर्वी काय होतं, ही कविता मी इथे सादर करते. कवितेचं नाव आहे रंग. मला रंग आवडत नाहीत, रंगांची ॲलर्जी झाली आहे. मला रंग आवडत नाहीत, रंगांची ॲलर्जी झाली आहे. अशातच रंगांचा त्रास व्हायला लागला आहे. पूर्वी तसं काहीच नव्हतं. भगव्या रंगात तिरंगा दिसायचा, मारुतीचा शेंदूर आठवायचा, कोकणच्या राजाचा स्वादही मिळायचा. पण आता रंगांना वेगळेच वास येतात. पूर्वी निराईत डुबावंसं वाटायचं, सागरने आभाळाला कवेत घ्यावंसं वाटायचं. गणवेशावर उडालेल्या नि बोटावर उतरलेल्या निराईला दौतीतल्या शाहीचा गंध यायचा. पण आता रंगांना वेगळेच वास येतात. पूर्वी हिरवाई पाहून मन थुई नाचायचं, फुलपाखरासारखं हुंदडत हिरवी साडी नेसायचं. चित्रातल्या गवताला, झाडांना हिरव्या छटा देताना मेणाच्या रंगांनी बोटांवर हिरवळ सोडून जायचं. पण आता रंगांना वेगळेच वास येतात. नापाक मुठीमुठीत रंगांना कैद केलं गेले. त्यांचं स्वातंत्र्य, त्यांचं स्वत्व कुणीतरी हिरावून नेलंय. विशाल रंगांचे आज सारे बोनसाय झालेत. कुजलेल्या मुळांचे वास साऱ्याच रंगांना लागलेत. म्हणूनच मला रंग आवडत नाहीत, रंगांची ॲलर्जी झाली आहे. पूर्वी तसं काहीच नव्हतं, पण आता रंगांना वेगळेच वास येतात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अर्थात समारोपाची कविता रंगाने झालेली आहे. म्हणून की काय सुरेश भटपण म्हणतात की रंगोणी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा. कारण मानसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमुळी, ही जी ओळ आहे ही आम्हा सर्वांना प्रेरणा देणारी आहे. मी या ठिकाणी आभार मानण्यासाठी माईक हाती घेतलेला